चरणात सांगतायत की देवा माझे मन लागो तुझे चरणी, या संसाराच्या व्यसनात अडकू नको, प्रपंचात फक्त दुःख आहे, मला फक्त विद्याभ्यास हरिपाद सेवनाचं व्यसन लागू दे. आणि नंतर दुसऱ्या चरणात सांगतात की सतत माझ्याकडून नामस्मरण घडू दे, जी भक्ती सोपी आहे, कुठेही केव्हाही कशीही मी करू शकतो. आणि संतांचा सत्पुरुषांचा सहवास, आपल्या संगतीवरून आपल्याला ओळखलं जातं, हा यांचा मित्र आहे का. आत्ता कसं यांनी सांगितले की तिथं तुम्ही त्या धनंजय वगैरे त्यांच्या ह्याच्यात असता का, म्हणजे त्यांच्या मनात त्यांच्याबद्दलची प्रतिमा आहे ती त्यांची की हे या ह्याच्यात वावरणारे. संगतीला सुद्धा आपल्या अनेक वेळा संगतीवरूनच आपण ओळखले जातो. म्हणून मोठी माणसं सांगतात ना, संगत सतत चांगली ठेवा. तर सत्संगतीत राहा. नंतर सांगतात तीर्थयात्रा करा, मुखात सतत राम नाम घ्या. आणि शेवटच्या चरणात सांगतात की आणि का मागणे नाही काही देवा, माझी सेवा तुझ्या चरणी दृढ होऊ दे. आता एवढं सगळं दिल्यानंतर मागण्यासारखं काही शिल्लक राहते का. कामना वासना नाहीशा झाल्या की काय शिल्लक राहिले, काहीच नाही. कारण जहा काम है वह राम नहीं, और जहा राम है वह काम नहीं. कामना विरहित वासना विरहित होऊन भगवंताचं नाव घेतलं की या दुर्लभ मनुष्य जन्मामध्ये आपण भगवंतापर्यंत निश्चित जाऊन पोहोचणार आहोत. आणि एकनाथ महाराजांनी आयुष्यभर प्रपंच केला, पण प्रपंच करत असताना आसक्ती विरहित आयुष्य एकनाथ महाराज जगलेले. त्यांनी पूर्ण प्रपंचातली सगळी कर्तव्य अतिशय छान पार पडले. नाथांच्या घरी पुरण आणि पुराण ह्याला कधीही खंड पडला नाही. अशा नाथ महाराजांनी आपल्याला अप्रत्यक्षरित्या या 4 चरणांच्या अभंगामध्ये उपदेश केलाय की तुमचं मन तुम्ही भगवंत चरणी लावा. आणि नाथांनी आपल्या आयुष्यभर जे दिनक्रम आचरला होता, ती नाथांचा जो वागणं आहे तो आदर्श वस्तुपाठ समजून आपण सगळ्यांनी तो आचरणात आणायचा आहे. खास करून आपल्या ह्या वयातल्या लोकांना. आता फक्त आपली शरीरं थकलेली आहेत, आपण जास्त काही करू शकत नाही, पण सतत मुखात नाम तर घेऊ शकतो की. जेवायला जाताना चाललं रे रामा आपण जेवायला जाऊया, आता आलं ना रामाचं नाव, दमले रे रामा पाय दुखतात. प्रत्येक वेळी त्याला बोलवा, राम तुमचा जो कोण देव असेल तो आता झोपूया बाबा, उठलाच का रे, पोचतं बरं त्याच्यापर्यंत ते. हेच एकनाथ महाराज आपल्याला पूर्वरंग पदात सांगताय. देवा माझे मान लागो तुझे चरणी, देवा माझे मान लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पाडो नेली, संसार व्यसनी पाडो नेली, देवा माझे मान लागो तुझे चरणी. आणि मागणे नाही देवा काही, आणि मागणे, आणि मागणे, आणि मागणे नाही देवा काही, एका जनार्दनी सेवा दृढ द्यावी, एका जनार्दनी सेवा दृढ द्यावी. देवा माझे मान लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी. कीर्तन परंपरेप्रमाणे 1-2 मिनिटं नाम घेऊया आणि मग पुढे जाऊया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आज निरूपणाला आपण जो अभंग घेतला होता त्यात एकनाथ महाराजांनी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी, संसाराच्या या संकटातून मला मुक्त कर असं मनाला सांगितलंय. मग मला सांगा, मनाची ही अशांतता फक्त आपल्यासारख्या सामान्य माणसांनाच असते का? नाही बरं. देव, ऋषी, यक्ष कोणीही यातल्या सुटले नाहीयेत. मनाची अशांतता सगळ्यांना असते. असेच सप्तऋषींपैकी एक भारद्वाज ऋषी मोठे ज्ञानी होते, तपस्वी होते, पण त्यांच्या मनाची अशांतता काही केल्या कमी होत नव्हती. आणि म्हणून ते व्यासमुनींकडे आले आणि व्यासमुनींना ते सांगतायत की माझं मन अशांत झाले, मला काहीतरी उपाय सांगा. तेव्हा वज्रेश्वरी देवीच्या अवताराची कथा व्यासमुनी भारद्वाज ऋषींना सांगतायत. ती कथा आज आपण ऐकूया की वज्रेश्वरी देवीचा अवतार कसा झाला आणि त्या कथेच्या माध्यमातून आपण त्या जगदंबेला वंदन करूया. तर सर्व जगताचं कल्याण करणारी, दैत्यांचा संहार करणारी, सर्व मांगल्य प्रदान करणारी, असुरांचा वध करणारी, अभयंकारी भद्रा माता पार्वती अत्यंत पूजनीय श्रेष्ठ देवता आहे. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती ही सगळी तिचीच रूपं आहेत. आणि पूर्वीच्या ठाणे आणि आत्ताच्या पालघर जिल्ह्यामध्ये वडवली या गावी या देवीची मंदिर आहे. आणि देवीने जगत कल्याणार्थ अनेक अवतार घेतले, अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक रूपामध्ये ही देवी प्रकट झालेली आहे. तर ह्या देवीच्या जन्माची कथा आता आपण ऐकूया. त्रेतायुगातली गोष्ट आहे. भारद्वाज ऋषींनी एकदा सप्तपुरीची यात्रा केली. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तेता मोक्षदायका. अयोध्या, काशी, अवंतिका सगळी तीर्थक्षेत्र पिंडून झाली. गंगा, यमुना, सरस्वती, वज्रा सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान करून झालं. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं, जप केलं, तप केलं, तरी काही केल्या त्यांच्या मनाची अशांतता कमी होत नव्हती. आणि म्हणून वज्रा नदीच्या काठी असलेल्या व्यासमुनींच्या आश्रमात ते आले. व्यासमुनींना आदरपूर्वक नमस्कार केलाय आणि आपल्या मनाची व्यथा ते सांगतायत. बहुत तीर्थे हिंडोनी ऋषी थोर, व्रते वैकल्ये करी दान फार. मुनी व्यासांचे दर्शनास येई, कधी सर्वही मग दुःख दया ठाई. कधी सर्वही मग दुःख दया ठाई. व्यासमुनींच्या आश्रमात आले आणि ते व्यासमुनींना सांगतायत की काय करू, काही केलं नाही ते विचारा, पण काही केल्या माझ्या मनाची ही अशांतता कमी होत नाहीये. यात्रा करुणी सप्तपुरींची, यात्रा करुणी सप्तपुरींची, भारद्वाज ऋषी